वेलकम बॅक टू माय चॅनल। तर व्हिडिओची सुरुवात बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की इथं जोरदार 31st सेलिब्रेशन सुरू आहे। तर इथे बघा झणझणीत चिकन असं बनवलेलं आहे। 31st सेलिब्रेशन आणि सृष्टीवाहिनीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्लॉग पाहण्यासाठी तुम्हाला आपला हा व्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहावा तर लागेलच आणि सोबत आपल्या सेलिब्रेशनमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि खूप सारा आनंद घ्या आणि व्लॉग शेवटपर्यंत पहा। आणि इथं मी आता लागले तयारीला बाहेर बघा। आता इथं चूल मांडलेले बाहेरच करायचं होतं बनवायचं होतं म्हणून। आणि तर इथं तर मी चूल पेटवायच्या तयारीत आहे आणि इकडे बघा ह्यांनी किती व्यवस्थित अशी शेकोटी तयार करून ठेवले बघा। आता फक्त बसलं की परत पेटवायची। आणि इथं खॉटवरती सगळं साहित्य आणून ठेवलेले जे काय आता मला चिकन तळण्यासाठी लागणार आहे ते सगळं तेल मॅरिनेट करून आणलेलं चिकन आहे, पीठ वगैरे जे लागणार आहे ते। तुम्हाला जर याची फुल रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तो व्लॉग पण अपलोड करेन। सध्या मी फक्त व्लॉगच दाखवते तुम्हाला, यामध्ये कोणती रेसिपी नाही दाखवणार आहे। तर हे बघा रात्री चिकन मॅरिनेटला लावलं होतं, तर तुम्हाला म्हटलं तसं हवं असेल तर मला तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा। काय म्हणताय, कशी तयारी चालू आहे? मस्त चालू आहे। शिकोटी पेटवा की युदी बॉनफायर तयारी मस्त केली। हो इकडं बघा, इकडं काय वेगळंच चाललंय। हा मस्त मॅरिनेट झाले हो। आतीला बी घ्याव फोकस सासूबाई हे काय असं पिल्लू मग मस्तपैकी एक दे लवकर तळून आम्हाला। आता भाजी आता पण केली टेस्ट बघायची होती। रोहिणीनं आणि मी मगाशी सगळं साहित्य बाहेर आणून ठेवलं होतं आणि आता काय बाकीचं जे काय राहिले ते बघायला गेले रोहिणी आतमध्ये आणि परत राहिली होती तर ती आत्ती घेऊन आलेले। तर चला आता मग काय तळायला चालू करते मी। वैभव आणि सृष्टीवाहिनी पण येणार आहेत। संध्याकाळी ठीक आहे आता कशी हवा थंडी आहे ना, हवा नाही मन, नाहीतर हवा सुटली असतं तर तू काय बसते आता। ओहो झाली तयारी भजी सोडायची मी आता तुम्हाला माहित नाही आज एक्स्ट्रीम स्टेज केलती आवरायची। आवरून बसली, पावडर लावली नाही, टिकली नाही। मी म्हणलं मलाच असं वाटलं का घेणं टिकली लावली नाही म्हणून। आणि पुढे नंतर थोड्या वेळाने बघते माझा मोबाईल नव्हता ना, मी इथं व्हिडिओ घ्यायची एका कानाला घातलं एक कानाला मोबाईल, म्हणजे आपला व्हिडिओ बघण्यासाठी मग काय मी आपलाच व्हिडिओ अपलोड केलेला बघत होती वेळामुशाचा। टाकले ते जा चांगलं एक टाकलंय ग आता, अजून ते खालीच आहे। हा ए टेमा पिल्लू आत आहे। होय ए आस्था ए सशा पिल्लूला म्हणा चाकू आण जा। पिल्लूला बोलव इकडं। आता सांगा त्याला टेंट जोडायला लागले येते। सगळ्यांना बसायची व्यवस्था केली बीचवर असले वाचायला लागले। हा हा मग काय इकडे ताईचं बनवायचं चाललंय, इकडे टेंटची तयारी करून इथं हे जी शेकोटीची तयारी झाली आहे, इकडे टेंटची तयारी चालू आहे आणि मी हे मोक्याचे शेण कॅप्चर करते माझं काम अनमोल क्षण मोबाईल मध्ये कॅप्चर करते। आजी तीच आणायला गेले चाकू, चाकूच आणायला गेले ग। आयुष काय
आणि इकडे यांची होम थिएटर लावायची सोय चालू आहे बघा इथं. आपलं म्हटलं सॉन्ग वगैरे लावायचे म्हणून आपल्या तयारीत आहेत हे. दिदा ए आस्था बघ की झालं बघ टेंट. ओहो हो मग काय माझी काळजी यार जरा घालून तरी सगळं ध्यानाने घेतल्या लय काय जरा घालायला लागल्या. असं नाही ह्यांना म्हणजे पार्टी टाईप मध्ये घालेला हा मग काय. बोल काय म्हणते. सगळ्यांचा व्हिडिओ घेतला ना मी तेवढं काम. होय 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 मग काय तरी माझ्यासोबत गप्पा मारलेलं मोठं काम आहे तुझं आता. आहो आता तर लागते व्यवस्थित. ताप ताप ताप. हा 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 धर आरो तिकडे कॅमेरा वुमनवर फोकस कर. आणि इथं वैभव आणि सृष्टीबाईंनी आलेले आहेत बघा हे बघा. हा होय का. बघ वैभव भैया तयारी तर बघ आमची. मामी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. सृष्टीवाहिनीचा कालच बर्थडे होता तर आम्ही काय जाऊ शकलो नाही म्हणून आम्ही काय केलं 31ला सेलिब्रेशन करायचं म्हणून आम्ही आजच केक वगैरे बनवून ठेवला होता. आणि इथं बघा आता ह्यांनी काय केलं कॅरेटला पेपर वगैरे लावून पॅक केलंय बॉक्स टाईपमध्ये आणि त्याच्यावर केक ठेवलाय. आणि इथं बघा शेकोटी सुद्धा ह्यांनी पेटवलेले. तर आता माझं तळायचं जे चालू आहे तर तेवढं कढईमधले पीस काढते आणि अगोदर आम्ही केक कटिंग करून घेणार आणि त्याच्यानंतर राहिलेलं थोडंसं आहे जे फ्राय करायचं ते करून घेते मी. तर चला मग. त्यावेळेस म्हणलं 31ला सेलिब्रेशनला रोहिणी आणि दीपकदाजी पण होते त्याच्यामुळे जरा जास्त भारी वाटत होतं. मग वैभव आणि सृष्टीवाहिनीला पण बोलवलं आणि विक्रम भाईंना पण कॉल केला होता पण ते अक्कलकोटला गेले होते स्वामी समर्थला त्याच्यामुळे त्यांना यायला संध्याकाळी खूप टाइम होता आणि नॉनव्हेज पण बनवलं होतं. मग त्याच्यामुळे काय म्हटलं त्यांनी देवाने यायचं आणि परत नॉनव्हेज खायला द्यायचं म्हणून मग परत आले नाहीत ते पण त्यांना पण लेट झालं होतं. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे सृष्टी वहिनी. करा चालेल. आणि नेहमीपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून आम्ही सृष्टीवाहिनीचा बर्थडे असा सेलिब्रेट केला ह्या वेळेस. कारण तुम्हाला म्हटलं तसं काल काय आम्हाला जायला टाइम नव्हता वेळामोशा वगैरे असल्यामुळं मग त्याच्यामुळे म्हटलं 31चं सेलिब्रेशन आणि त्यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आम्ही सगळं सोबत ठेवलं. तर आता पटकन त्यांना केक भरवतो आणि ह्यांना सगळ्यांना चिकन खायला देतो कारण त्यांना असं झालंय की कधी एकदा चिकन खायला बसतोय सगळ्यांना. त्याच्यामुळे आता खूप गडबड आहे आवरून घेतो फटाफट. आणि हो व्लॉग आपला जरी मोठा असला तरी कुठे स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा कारण मला माहिती आहे की तुम्हालाही व्लॉग पाहताना तेवढीच मजा येणार आहे तेवढाच आनंद वाटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या आनंदात सहभागी झाला तर आम्हाला आणखीन छान वाटेल आणि त्याच्यामुळे काय मग व्हिडिओ आपला स्किप करू नका. तर इथं बघा आता सगळ्यांनी मिळून मामींना केक भरवलाय चिल्ल्या पिल्ल्यांनी आत्तीनी भरवला तर सृष्टीवाहिनीला. तर आता आमचं छोटंसं गिफ्ट आहे तर ते आम्ही त्यांना देऊ आणि त्यांची रिॲक्शन पण बघूया त्यांना कसं वाटतंय ते गिफ्ट आवडते का काय ते. पेपर नव्हता पॅक करायला मला मी कोण गिफ्ट देताय.
हा जाऊ गं, इथं आता मुलांची लोडबोड चालू आहे केक खाण्यासाठी. आणि तुम्ही बघितलं आता सृष्टीवहिनीला काय गिफ्ट दिलं ते. म्हणजे दरवेळेस साडी किंवा काहीतरी आपण वॉच दिलं असं म्हणजे काहीतरी वेगळं वेगळं राहतं बरं का. पण ह्यावेळेस आम्ही म्हटलं की थोडंसं काहीतरी वेगळं द्यायचं होतं. आणि आम्ही घरी आमच्या वापरासाठी ना अशा थोड्याशा डीमार्टमधून छोट्या प्लेट आणल्या होत्या. तर त्यांना ती खूप आवडल्या होत्या. तर मग मी म्हटलं चला ह्या प्लेटच त्यांना गिफ्ट करू. म्हटलं त्या जास्त खुश होतील. आणि सृष्टीवहिनींना ना भांडी खूप आवडतात. मग ती प्लास्टिकच्या असो, स्टीलच्या असो, नॉनस्टिक असो, काही असो, त्यांचा भांड्यात खूप जीव आहे. म्हणून म्हटलं चला त्यांना ह्या वेळेस आपण भांडीच तशी गिफ्ट करूया. नॉर्मली त्यांचंच म्हणून नाही, आपला लेडीजचं सगळ्यांचं तेच असतं की छोट्या छोट्या भांड्यांमध्ये चमचे वाट्यामध्ये लय जीव असतो. तसंच त्यांचं एक काहीच होतं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की त्यांना असंच काहीचं गिफ्ट देऊया म्हणून. आणि इथं बघू शकता तुम्ही थोडंसंच राहिले बघा इथं फ्राय करायचं. तर हे बघा इथं आता सगळं झालेलं आहे बाकीचं. तर त्यांना देतो आम्ही इथं खायला. आणि तुम्ही आता बघितलं की आपलं छोटंसं सेलिब्रेशन झालं त्यांच्या बर्थडेचं. आणि मग आता सगळेजण बसलो इथं मस्त असं फ्राय केलेलं चिकन खायला. पण काय झालं की थोडंसं एक 5 मिनटं मी अगोदर फ्राय करायला बसले असते तर सगळ्यांना मला सोबत घेता आलं असतं. पण इथं बघू शकता तुम्ही एकदा अजून तळून होतील एवढे पीस बाकी शिल्लक राहिले होते. त्याच्यामुळे मग ह्यांना म्हटलं सगळ्यांना जेंट्स लोकांना तुम्ही सगळे खाऊन घ्या म्हटलं. मग परत आत्तींनाही बसवलं त्यांच्यासोबत. आणि मग म्हटलं सगळ्यात लास्टला मी, सृष्टीवहिनी आणि रोहिणी आम्ही तिघी बसू. तर इकडं आता ह्यांचं चालू आहे मनसोक्त खाऊन पिऊन एन्जॉय करायचं. आणि इथं आता थोडंसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फ्राय करायचं राहिलं होतं. तर आता बाकीच्यांनी सुरुवात केलेली. तर त्यांची छान अशी पंगत बसलेले. ॲक्च्युली पंगत नाही म्हणू शकत आपण त्यांना. शेकोटीच्या साईडने सगळेजण असं शेकत मस्त असं गरमागरम चिकन खायचं त्यांचं चालू आहे. पण एक आठवण झाली ह्याच्यावरून की ज्यावेळेस आम्ही व्लॉगिंग स्टार्ट केलं नव्हतं 2-3 वर्षाखाली. तर त्यावेळेस जेव्हा आम्ही ट्रिपला वगैरे जायचो ना मालवणला वगैरे असं, तर आम्ही अनेक असं बीचवरती असं साईडला चूल मांडायचो रात्री 10 वाजता. आणि तो पाण्याचा खळखळाट साईडला तिथं चूल मांडलेली, तिथंच फिश फ्राय वगैरे करायचे खायचे. असं खूप भारी म्हणजे एवढं एन्जॉय अगोदर केलेलं आहे. पण ते असं की त्यावेळेस व्लॉगिंग नसल्यामुळं त्या मेमरीज मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकले. पण ते आज इथं असं शेकोटी सगळे बसलेलो, बाहेर चूल मांडलेली, साईडला टेंट केलेलं, त्याच्यामुळे असं थोड्याशा त्या आठवणी ताज्या झाल्या. आणि इथं आता आम्ही सगळेजण आहोतच. पण विक्रम भैया पण आले असते तर आणखीन आमच्या पार्टीला आणखीन 4 चांद लागले असते. कारण जेवढं कसं होतं ना, जेवढे आपण जास्त जण सोबत असतो तेवढे आणखीन जास्त मजा येते. आणि एकतर विक्रम भैयाचं असं होतं की सहजासहजी असं काही कार्यक्रम किंवा आपण काही एन्जॉय करायचं म्हटलं, पार्टी फिर्टी आपण करायचं म्हटलं तर ते नसतात. आणि आहेत म्हणून आता बोलवलं, आले होते म्हणून तर ते देवदर्शनाला गेले होते. त्याच्यामुळं काय त्यांना यायला झालंच नाही. आणि रात्री पण आम्ही उशीरपर्यंत चालू होतं ना, म्हटलं तर 12 वाजेपर्यंत कोणी झोपायचं नाही. त्याच्यामुळे आता काय चालू आहे आपलं बनवायचं आणि खायचं. आता सगळं झालं की आम्ही बसू मस्त असं पंक्तीला. आणि मग ठरवलं आता थोडंसं डान्स मजा मस्ती थोडीशी ठरवली. आता बघूया काय काय होतंय त्यातलं. कारण ठरवलेलं बरंच असतं पण होत नाही करायला गेल्यानंतर. म्हणजे नाही का आपल्याला पण कसं होतं, थोडं जबाबदारी असते. जेवण खाणं झालं की परत ते भांडी धुवा, हे करा, आवरा, ते ह्याच्यामध्ये बराचसा टाईम जातो. एखाद दिवस निवांत असतं. निवांत आज आहे म्हणजे की बाहेरच बनवायचं, सगळं बाहेरच आवरायचं. त्याच्यामुळे पण थोडं कुठेतरी प्रेशर राहतं ना. आणि सकाळी विदा न्यू इयर आणि मग परत मुलं स्कूलला जायची, त्यांचा टिफिन ते आवरा, सगळी पळपळ धावपळ तर असणारच आहे. पण झालं आता काय, आपला 2024 मधला आजचा हा शेवटचा दिवस. आणि हो, तुम्हाला व्लॉग एक दिवस लेट पाहायला मिळतोय कारण तुम्ही बघताय खूप धावपळ, एडिटिंगला टाईम नसल्यामुळे थोडंसं 1-2 दिवस लेट होत आहेत. पण पहा आणि एन्जॉय करा. आणि कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथं बघा आता सगळ्यांचं चालू आहे खायचं प्यायचं. सोबत मिरिंडा वगैरे आणली होती. तर आणि सॉन्ग वगैरे लावल्यामुळं आणखीन जास्त एनर्जेटिक वाटत होतं. आणि म्हणजे असं छान होतं, वातावरण छान झालं होतं. सगळं जसं इमॅजिन केलं होतं तसंच होतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, थंड हवा सुटली होती. आणि मग इकडे काय साईडला माझ्या तुम्ही बघताय चूल होतीच इकडं आणि इकडे शेकोटी चालली होती. तर मध्येच आम्ही बसलो होतो. तर असं मस्त वाटत होतं, थंड हवा आणि त्यात गरम असं शेकोटी वगैरे आणि गरम गरम चिकन वगैरे खायला. तर या तुम्ही पण सगळेजण खायला आणि 31st आमच्यासोबत एन्जॉय करायला. आता तुम्हाला आम्हाला हाय ही आधी संपवते, दुसरी केली म्हणजे ताई की मग मला तीच नको तिसला मोकळं काय आहे कुत्र्यांना टाकायला.
आणि इथं आता सगळे एन्जॉयमेंट झाल्यानंतर फक्त चिकनची भाजी बनवली होती आणि राईस फक्त म्हटलं थोडं थोडंसं खाऊन घेऊया कारण रात्री परत भूक लागणार नाही म्हणून. भाजी चपात द्यायची तुमचा खिरीचं कुठे मला पण वाटतं मला नको आता घ्या नमक लागतंय भातामुळं ए बाबा म्हणून तर नाही आणलं. आवडला ती सकाळी. तर आपला 31 सेलिब्रेशनचा आणि सृष्टीवाहिनीचा बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याच्यासोबतच आपला न्यू इयरचा ब्लॉग उद्या येईल तर तोही पहा. आणि आता तुम्हाला अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.